सुकुमार शहा, बुंदेलखंड येथील सागर येथील अतिशय क्षेत्र मंगलगिरी या इथे आलेलो आहे आपण। आज मंगलगिरीचं दर्शन घेऊ। एक 1008 पार्श्वनाथ जिनालय कांच मंदिरमध्ये आपण प्रवेश करतोय। इथं बाहेर क्षेत्रपाल महाराजांची मूर्ती आहे। सुंदर काच मंदिर केलेलं आहे। गौतम गंधर स्वामी वेदीवर बऱ्याच मूर्ती आहेत। हे सुंदर काम काचकाम सुंदर काचकाम आहे। या इथे गजकुमार मुनी आणि या दोन मूर्ती अजून तयार होत आहेत। या बाजूला पार्श्वनाथ स्वामी बिना फणा आहे। पार्श्वनाथ स्वामी रत्नमय मूर्तींची 24 आणि इथून आपण तळघरात जाऊ। सुंदर रत्नमूर्ती आहे। प्रत्येक मूर्तीवर छत्र लावण्याकरता छोटे छोटे सिंहासन दिले। छत्र लावायची पण माहिती। सुंदर मूर्ती आहेत। सुंदर शांती स्तूप उगवत्या दिशेला आहे। छान शांती स्तूप प्रदक्षिणा। उपसर्ग दाखवलेत सगळे। नेमिनाथ भगवानांची सुंदर मूर्ती। नेमिनाथ भगवान की जय। या इथे दोन मंदिर निर्माणाधीन आहे, समौशरण आणि मेरू। नाथ जिनालय प्रचंड जिनालय केलेलं आहे। आदिनाथ भगवान की जय। इथं दोन साईडला मूर्ती आहेत। त्याच्या झाडाखाली आणि बरीच झाडं आहेत वेगळी। वैद्य बाबा यांचं स्थान आहे असं सांगितलं। वैद्य बाबा गुराखी दिसत आहेत त्या खेळ्याच्या आहेत। वैद्य बाबा स्वामींची प्रचंड मूर्ती सुंदर मूर्ति है। प्रमोद पुण्य तीव्र उदय से प्रतिमा का निर्माण हुआ। भरत प्रभु के प्रथम तीर्थ का जग भर से यशगान हुआ। विश्व प्रथम भरतेश्वर तीर्थ श्री क्षेत्र कहलाता है। मंगलगिरी में आकर नरभाव धन्य धन्य हो जाता है। भरत स्वामी। दोन 2011 साली शुद्धसागर महाराजजी सागरमध्ये त्यामध्ये असं ठरलं की गोमतेश्वरांसारखीच एक 57 फुटी भरत भगवान मूर्ती तयार, आणि त्याप्रमाणे भारतभर दगड शोधला। जोलिया येथे हा दगड मिळाला। पण ही मूर्ती तयार करताना कमलासनात करताना त्याच्या पायाला क्षती। सर्वांना खूपच नाराजी आली, पण कलाकारांनी सांगितलं की 30 दिवसामध्ये दुसरी मूर्ती बनवू। त्यांनी दुसरा दगड मिळाल्यानंतर ही आपली मूर्ती तयार करून या इथे स्थापित केली। ही 57 फुटी भरत भगवान यांची मूर्ती आणि जी क्षती झालेली मूर्ती आहे।
रत्नत्रयांच्या 3 मूर्ती आहेत. हरनाथ, शांतीनाथ, कुंतुनाथ. छान मंदिर आहे. जय जिनेंद्र. नंतर जिल्ह्याने बघितल्यानंतर मागं सहस्त्रकूट जिनालय तयार होत आहे. हे भगवंताची मूर्ती बघून आपण पार्श्वनाथ जिनालय बघू शकतो. पार्श्वनाथ भगवान की. पार्श्वनाथांची सफेद मूर्ती आहे. येथील अजून एक जिनालय मंगलगिरी. पद्मप्रभू आणि 24 पद्मप्रभू आणि 24 आणि 24 वर आहे. पद्मप्रभू, चंद्रप्रभू आणि सुपार्श्वनाथ. वरील बाजूला 24 अजून प्रतिष्ठा झालेली नाही. पद्मप्रभू, चंद्रप्रभू आणि सुपार्श्वनाथ. सुंदर बाहुबली भगवान यांचं मूर्ती आणि दर्शन सुंदर आहे. आता हे इथलं शेवटचं जिनालय दर्शन. आपण वर जाऊ. 3 मजली दिसत आहे. सुंदर 3 मूर्ती. समोर स्फटिक मूर्ती आहेत. रिफ्लेक्शन्समुळं काचेत नाही तर समोर स्फटिक मूर्ती आहेत. चंद्रप्रभू भगवान, शांतीनाथ भगवान. येथे 350 किलोग्राम वजनाचं ताम्रपट लिहिलेला ग्रंथ रयन सारजी आहे. आणि इथं वेदीवर परत स्फटिक मूर्ती. पहिल्या मजल्यावर पंचबाद्यती. पार्श्वनाथ भगवान अशा सुंदर मूर्ती आहेत. मध्ये अजितनाथ भगवान. जय जिनेंद्र.